कुर्ल्यातील मनसे पदाधिकाऱ्यांविरोधातच मनसे महिला पदाधिकारी आक्रमक झालेत। पदाधिकाऱ्यांची तक्रार करण्यासाठी महिला शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी महिला पदाधिकाऱ्यांचा मनसेच्याच महिला पदाधिकाऱ्यांचा मोर्चा निघालेला आहे। कुर्ल्यातील मनसेच्याच पदाधिकाऱ्यांची तक्रार करण्यासाठी महिला पदाधिकारी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे असा आशय बॅनरवर आहे। अपेक्षा आहे आणि आताच थोड्या वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना बोलवलंय, त्यामुळे कुठे ना कुठे आता ह्या सगळ्यात न्यायनिवाडा जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील असंच चिन्ह आता इकडे पाहायला मिळतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला ते आल्या होत्या, मात्र आता ते थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला जात आहेत। अविनाश जाधव सुद्धा इथे आता आलेले आहेत बाहेर आणि हे चित्र आपल्याला सुद्धा पाहायला मिळतंय। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनसे नेत्या आपण बघू शकतो रीताताई आहेत आणि त्यासोबत अविनाश जाधव सुद्धा आहेत। ते संपूर्ण जी गोष्ट आहे ते ऐकून घेताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि हे चित्र आपल्याला समोर होताना दिसत आहे। मनसेच कुर्ला विधानसभेचा हा संपूर्ण जो वाद आहे तो आता समोर आलेला दिसतोय। ह्या महिला हे तक्रार करतायत तिकडच्या पदाधिकाऱ्यांबद्दल आणि खऱ्या अर्थाने ही तक्रार आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत अविनाश जाधव ठाणे शहर अध्यक्ष आहेत ते आता पोहोचवली का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव थेट बाहेर शिवतीर्थात आलेले आहेत आणि ते या महिलेशी बोलताना दिसत आहेत। माझी मागणी एवढीच आहे की माझी तक्रार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ही मागणी त्यांची जी आहे तीच आपल्याला चित्रात आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यांसोबत श्रेयसान बुढा न्यूज मुंबई। पदाधिकाऱ्यांची नेमकी तक्रार काय, त्यांचं नेमकं म्हणणं काय, आपण तेही पाहू। काही दिवसानंतर आता जे नवीन पुरुष विभाग अध्यक्ष जे आम्हाला मिळाले त्याच्यानंतर 4 महिन्यापासून जे अक्षरशः म्हणजे कुर्ला विधानसभेची परिस्थिती फार विचित्र झालेली आहे आणि आमच्या महिला शाखा अध्यक्ष पूजाताई घोडके यांना सुद्धा जातीवाचक तिथं बोललं गेलेलं आहे। त्यांच्यावर सुद्धा अश्लीलतेचे कमेंट्स केलेले गेलेले आहेत आणि माझे जे फोटो आहेत माझे स्वतःचे जे आम्ही बॅनरसाठी देतो त्याचे फोटो विचित्र प्रकारे त्याचा वापर केला गेलेला आहे आणि प्रत्येक पुरुष पदाधिकारी यांच्या मोबाईलवर ते सेंड करण्यात आलेले आहे। म्हणून आता मी साहेबांच्या नावे पत्र लिहिलेलं होतं। मला फक्त आता साहेबांना भेटायचं आहे कारण की मला माहिती आहे आमचे साहेबच मला न्याय देऊ शकतील।